एल्गार लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण देवरी येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात आहोत आणि या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे। त्या निवेदनाच्या संदर्भात आपल्या ओबीसींचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि या संदर्भात तालुक्याचे अध्यक्ष आहेत त्यांना आपण विचारूया की आपल्या निवेदन कशा पद्धतीने आपण दिलेले आहात। सर, आपलं नाव? मी राम गायधने, देवरी तालुका कुणबी समाज संघटनेचा अध्यक्ष बोलतो आहे। आम्ही माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या नावे निवेदन दिलेलं आहे। जे भारतानं राजपत्र जाहीर केलेलं आहे त्या राजपत्रामध्ये SC प्रवर्ग, ST प्रवर्ग आणि जाती असा उल्लेख केलेला आहे। ओबीसीची स्पष्ट जनगणना होण्यासाठी, ओबीसींचा लाभ मिळण्यासाठी त्या ठिकाणी ओबीसी करता स्वतंत्र प्रवर्गनिहाय कॉलम किंवा रकाना असायला पाहिजेत ही आमची मुख्य मागणी आहे। कारण ओबीसी समाजाचं यापूर्वी 2011मध्ये मनमोहन सिंग साहेब जेव्हा पंतप्रधान होते त्यांनी जी जनगणना केली त्यामध्येही ओबीसीचा स्वतंत्र रकाना नव्हता। आता माननीय पंतप्रधान यांनी या अगोदरच जाहीर केलेलं होतं की ओबीसीची जनगणना होईल म्हणून आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं होतं, पण आता राजपत्र पाहिलं असतं त्यामधले त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही आणि यामुळेच आता तरी यापुढे जर ओबीसीची जनगणना झाली नाही तर ओबीसी समाज हा बहुसंख्य असूनही अनेक लाभापासून वंचित राहील। तर तो मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, त्यांना लाभ मिळण्यासाठी, मग शैक्षणिक असेल, नोकऱ्यांमध्ये असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील राजकीय लाभ असेल, हा स्वतंत्रपणे प्रवर्गनिहाय ओबीसीला मिळालाच पाहिजे। हा ओबीसीचा घटनात्मक अधिकार आहे आणि हा अधिकार ओबीसींना मिळण्यासाठी आम्ही हा निवेदन या ठिकाणी पंतप्रधानांना दिलेला आहे मार्फत उपविभागीय अधिकारी। आणि आमचं म्हणणं हे आहे की बा यामध्ये जर या फॉर्ममध्ये जनगणना फॉर्ममध्ये जर ओबीसीचा स्वतंत्र रकाना झाला नाही तर यापुढे मोठं आंदोलन देखील आम्ही तालुका स्तरावरती उभारणार आहोत। सर, आपण ओबीसीच्या माध्यमातून जे महिला वर्ग आहे, महिला युवा लोकांना आपण काय मार्गदर्शन कराल? महिलांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे की महिलांना 33% आरक्षण अजूनही केंद्रामध्ये मिळालेला नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण मिळालेलं आहे। त्या व्यतिरिक्त त्यामध्ये सुधारणा होऊन आज 50% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेलं आहे महिलांना आणि त्यांनी त्यांचा ओबीसी समाजाला लाभ मिळत आहे। पण युवा वर्ग आहे आणि ओबीसी प्रवर्ग जो आहे हा ओबीसी प्रवर्गाचं स्वतंत्र रकाना नसल्यामुळे त्यांना येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील निवडणुकांमध्ये जो अधिकार 27% आरक्षण होतं तो रद्द झालेला आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे ओबीसीची जातनिहाय जनगणना झालेली नाही आणि त्यामुळे कोर्टामध्येचं म्हणणं असं आहे किंवा यांचं इम्पेरिकल डाटा हा उपलब्ध नाही, त्याच्यामुळे ओबीसींना आरक्षण देता येणार नाही। म्हणून जो 27% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होता तो रद्द करण्यात आलेला आहे आणि पूर्ववत हा आरक्षण मिळायचं असेल तर विद्यार्थ्यांबरोबरच सत्तेमध्ये ओबीसी यायलाच पाहिजेत आणि म्हणून ओबीसींची जातनिहाय जनगणना होण्यासाठी जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसी प्रवर्गाचा स्वतंत्र रकाना असणे आवश्यक आहे आणि याकरता हा लढा विद्यार्थ्यांसाठी आणि राजकीय आहे आणि म्हणून कुठलाही पक्ष न करता, कुठलाही राजकीय असो, आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात किंवा शासनाच्या विरोधात आंदोलन करत नाही आहोत। हा आम्हा ओबीसीच्या संविधानिक हक्कासाठी आम्ही आंदोलन करत आहोत आणि याकरता तरुणांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे। जेनझी काळाची गरज आहे, कारण आजच्या ह्या गरजा विद्यार्थ्यांच्या किंवा जेनझीच्या बदललेल्या आहेत आणि त्यांना हव्या असतील तर त्यांनी पुढे येणे हक्कासाठी आवश्यक आहे। सर, आपण आता आपल्या स्थानिक स्वराज्यामध्ये ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये SC आणि STच्या 50%च्या वर जर जागा असतील त्या ठिकाणी ओबीसीची जागा नाही, त्या संदर्भात आपण काय म्हणाल? नक्कीच तेच आता मी सांगितलं तुम्हाला किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अगोदर ओबीसीना 27% आरक्षण होतं। अर्थात हेही घटनात्मक आरोग्य 240 कलमाअंतर्गत आपल्याला आता मिळत आहेत। तर यामध्ये 27% इम्पेरियल डाटा न सादर केल्यामुळे 27% आरक्षण ओबीसीचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रद्द झालेला आहे आणि आता आपल्याला एकही जागा ओबीसीची नाही। प्रामुख्याने तुमचा असा प्रश्न आहे की बुवा ज्या ठिकाणी SC प्रवर्गासाठी राखीव जागा आहेत, STसाठी राखीव जागा आहेत, त्यांची संख्या जर 50% झाली, न्यायालयाच्या निर्देशानुसार 50%च्या वर आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही जाता कामा नये अशी अट घातलेली आहे आणि बहुतांश भागामध्ये
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील एस टी आणि एस सीचे जर 50% एखाद्या गावची लोकसंख्या असेल तर त्यांना 100% आरक्षण, कारण त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलं जातं आणि म्हणून पहिल्यांदा त्यांचं आरक्षण होते आणि त्यानंतर उरलेलं हे ओबीसी करता आरक्षित ठेवलेलं जातात. पण 50% आरक्षण ऑलरेडी त्यांना मिळाले तर ओबीसीनं शून्य आरक्षण आहे. आणि म्हणून शासनालाही, आमची महाराष्ट्र शासनालाही विनंती आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक हे महाराष्ट्र शासन किंवा राज्य शासन घेत असते आणि म्हणून राज्य शासनाला देखील आमची विनंती आहे की या ठिकाणी ओबीसींना ज्याप्रमाणे तुम्ही आरक्षण देता तर त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात द्या. म्हणजे त्यांची जी एकूण लोकसंख्या आहे 7% आणि 13%, उरलेल्या ठिकाणी ओबीसीला द्या. कमीत कमी 27 नाही तर 15% तरी मिळेल कुठल्या तरी गावामध्ये, अशी आमची महाराष्ट्र शासनाला देखील मागणी आहे. सर, आता आपण निवेदन दिल्यानंतर जो आंदोलनाची भूमिका आहे ती कधी घेणार, काय केव्हा घेणार? आता आम्ही निवेदन दिलेलं आहे. ह्या निवेदनावर काय विचार होतो आम्ही 15 ते 20 दिवस याचा विचार करू आणि 15-20 दिवसानंतर पर्यंत जर देखील यामध्ये सुधारणा झाली नाही तर राज्य पातळीवरती, जिल्हा पातळीवरती आणि पर्यायाने तालुका पातळीवरती ओबीसी समाज हा निश्चितच आंदोलन करेल आणि ते आंदोलनाची धग ही पूर्ण देशामध्ये पेटेल असं मला वाटते.